आपल्या नाशिकमध्ये अतिशय महत्त्वाचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने समाजाचा एक घटक बनलेला आहे. परंतु आपल्या समाजातील आजोबांचं म्हणा, बहिणींचं म्हणा की जे या मॅरेजच्या वतीने हा वधूवर सूचक मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या वधूवर मेळाव्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने समाजातल्या प्रत्येक ठिकाणचे मुलं मुली ऑनलाईन नोंदणी करतात. मुलाचं लग्न आहे मुलाच्या ऑनलाईन नोंदणी करा, मुलीचं लग्न काढलं आहे तर मुलीची ऑनलाईन नोंदणी करा. याच्या ऑनलाईन नोंदणीमुळे काय झालंय की ऑनलाईन नोंदणीमुळे या ठिकाणी आपल्याला आपल्या अपेक्षेपर्यंत पोहोचता येईल. आपल्याला जसं स्थळ हवं त्या स्थळापर्यंत या ठिकाणी पोहोचता येईल. आणि आपल्याला मध्यम मार्ग दाखवला तर कोणी मध्यस्थी असतो, चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगलं परिवार, चांगले नातेवाईक, चांगले संबंध यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा जो दुवा आहे हा दुवाच कोणी व्हायला तयार नाही. आणि म्हणून आताच्या बाबासाहेबांच्या म्हणीप्रमाणे बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे आपण जर विचार केला तर आपल्याला बघायला मिळतं बाबासाहेबांनी सांगितलं शिका पुन्हा शिकू. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा, आम्ही संघटित होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघर्ष करा, आम्ही संघर्ष करतो पण एकमेकाच्या विरोधात. आणि ही जी संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली शिका, त्या शिकामध्येच या ठिकाणी आमची माणसं एवढी शिकली की आता मुला मुलींचं लग्न देखील ऑनलाईन करण्याच्या पद्धतीने सुरू झाले. या ऑनलाईन पद्धतीमुळे घरात आज आपण बघत आहात की कोर्ट मॅरेजमध्ये देखील किंवा कोर्ट कचेरीमध्ये देखील हरकतींचे प्रमाण देखील आपल्या मुला मुलींचे जास्त दिसते. माझ्या घराच्या बाजूलाच नाशिकमध्ये फॅमिली कोर्ट आहे. समाजाचे कितीतरी लोक मला त्या ठिकाणी भेटतात, म्हणतात साहेब मला तुमची दोघं ते काहीतरी साहेबांना सांगून आमचं मुलाचं मुली करून द्या, मुलगी अशीच निघाली, तो मुलगा तसाच निघाला. म्हणजे हे दावे, विरोध, प्रतिविरोध हे कशामुळे झाले की आपल्याला मध्यस्थी करणारा व्यक्ती न मिळाल्यामुळे किंवा मंगल करण्यासारखी एक विश्वासू संस्था आपल्या सोबत नसल्यामुळे किंवा आपले नाते संबंध जुळवून आणण्याकरता कोणीतरी आपण जबाबदार व्यक्ती न ठेवल्यामुळे कदाचित आपल्याला मुलाकडची बाजू परिपूर्ण न समजून घेता आल्यामुळे किंवा मुलीकडची बाजू परिपूर्ण न समजून घेता आल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे प्रकरण समाजामध्ये बहुतेक दिसून येते. म्हणून खऱ्या अर्थाने मंगल परिणय ही जी आपली वैवाहिक संस्था आहे की वैवाहिक मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी नोंदणी केली आहे ऑनलाईन, त्यांना माझं सांगणं आहे, आवाहन आहे समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून की तुम्ही ऑनलाईन जरी नोंदणी केली असली परंतु मंगल परिणयच्या माध्यमातून जर कुठे असा मेळावा असेल तर त्या मेळाव्यामध्ये आपण आपल्या मुलाला, आपण आपल्या मुलीला घेऊन यायलाच हवं. ऑनलाईन फोटोमध्ये तर मी पण लेडीनेटका दिसतो, भारी दिसतो, सुंदर दिसतो, हँडसम दिसतो, रंगाने सावळा असेल पण फोटोमध्ये गोरा कोणता दिसतो, बाबा एवढा मोठा चांगला मुलगा असतो. आपण ऑनलाईन लग्न ऑनलाईन होतात का? आयुष्य ऑनलाईन जाईल का? संसाराचा शेवट ऑनलाईन होईल का? याचा बारीक विचार आताच्या ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्या आणि ऑनलाईन नवरा नवरी म्हणा शोधणाऱ्या मुला मुलींचे जे कोणी पालक असतील तर त्यांना देखील हे समजायला हवं की आपल्या ऑनलाईन प्रक्रियेमुळेच आपण या ठिकाणी आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी विलंब करत आहोत. आणि म्हणून आज या मंगलपणे मॅरेज ब्युरोच्या बौद्धपूर्व पालक परिचय मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण हे सर्वांनी एकमेकांसाठी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या समाज बांधवाचं स्वागत करू. तो देखील आपल्या मुलासाठी मुलगी शोधण्यासाठी आला, आपण देखील आपल्या मुलीसाठी
स्वागत करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया. खऱ्या अर्थाने असे मेळावे घडायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आपण या परिसरामध्ये बघता जेवढे जेवढे मंगल कार्यालय आहेत त्या मंगल कार्यालयामध्ये महिन्यातून एकदा कुठल्या तरी एखादा वाणी समाजाचा, तेली समाजाचा, कुणबी समाजाचा, मराठा समाजाचा, ख्रिश्चन समाजाचा, मुस्लिम समाजाचे असे अनेक वधूवर सूचक मेळावे आपल्याला बघायला मिळतात. आणि आमचे बौद्ध समाजाचे म्हणले 50च्या पुढे आमचा मुला मुलींचा आकार जातो का? इतर समाजाचे वधूवर मेळावे म्हणजे लग्नापेक्षाही मोठे सोहळे होतात का की तिथे आपली नोंदणी होते, प्रत्यक्ष मुला मुलीला बघितलं जातं. परंतु जे आता मुलाला मुलगी शोधण्यासाठी आले आहेत तर त्यांनी पुढच्या वेळेला येताना आपण आपला मुलगा घेऊन यायला हवा. जे आता या ठिकाणी मुलगा बघण्यासाठी आले आहेत त्यांनी देखील मुलगी आपण आपल्यासोबत आणली पाहिजे. याच्याकरताच आमचा आग्रह हा आहे. या निमित्ताने तुमचं मुलीचं, तुमच्या मुलाचं जे जे काही मंगलपर्णे सोहळे आलेले आहेत तर त्या मंगलपर्णे सोहळ्याला दिशा याच मेळाव्यातून, समाजाच्या याच कार्यातून मिळू शकते, बुद्धविहारातून मिळू शकते. आपण ज्या दिवशी बुद्धाच्या चरणावरती नतमस्तक व्हाल, बुद्धाकडे याचना करा तर नक्कीच आपल्याला आपल्या मुलासाठी, आपल्या मुलीसाठी योग्य स्थळ लाभेल असा आशावाद व्यक्त करून या ठिकाणी माननीय खडतळे साहेब DSMचे अधिकारी आहेत तर त्यांनी विनंती करतो की त्यांनी कृपया विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे बुद्धविहार कमिटीचे संचालक माननीय भुजबळ साहेब यांनी देखील या ठिकाणी येऊन विचारपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं. धम्माच्या नियमाप्रमाणे आपण त्रिशरण पंचशील आपल्या विहारामध्ये ग्रहण केला. याप्रमाणे इथून पुढच्याही कालखंडामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण कौटुंबिक जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना त्रिशरण पंचशील हे नीती नियमाने आपल्या ज्या निवासस्थानामध्ये आपण असतो त्या निवासस्थानातून देखील ग्रहण करावं, जेणेकरून आपल्या पुढील अडीअडचणी, समस्या याला दिशा देण्याचं काम आणि त्या अडीअडचणी सोडवण्याचं काम भगवंताचं हे त्रिशरण पंचशील सातत्याने करत असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने झाले आहेत. त्यामध्ये आपलं आंबेडकरी समाजाचं, बौद्ध समाजाचं, ज्यांना खऱ्या अर्थाने या नाशिक नगरीमध्ये, नाशिक नगरीच्या बाहेर महाराष्ट्रावर ज्यांना ब्रह्मभूषण म्हणून या ठिकाणी ज्यांना म्हटलं जातं, असे आदरणीय मोहनभाऊ अडांगळे वेळात वेळ काढून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. तर मी या मंगलपर्णीचे संस्थापक सिद्धार्थजी भालेराव यांना विनंती करतो की मोहनभाऊंचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन औपचारिकरित्या पाहुणचार केला जातो, स्वागत केलं जातं आलेल्या पाहुण्यांचं. त्याच पद्धतीने याही कार्यक्रमामध्ये आलेले जे काही प्रमुख मान्यवर आहेत त्यांच्या वतीने आपल्या मुलामुलींचं देखील स्वागत होणार आहे, त्यांचा देखील सत्कार होणार आहे. परंतु या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने समाजामध्ये गरज आहे. मी सुरुवातीला सांगितलं ही काळाची गरज आहे, परंतु ही काळाची गरज आपण ओळखत नसल्यामुळे आज आपल्याला अ ब क ड इकडे वळावं लागत आहे. आपल्यावरती खूप मोठी कुऱ्हाड येऊन उभी आहे. आपल्या मानेवरती त्याला म्हणतात ना टांगती तलवार, ती टांगती तलवार या ठिकाणी याच गोष्टीमुळे आहे की आपण संघटित नाही आहोत.
विचाराने पण नाही, आचाराने पण नाही, धम्माच्या संस्काराने पण नाही. कुठल्याच पद्धतीने आपली माणसं एकत्रित यायला, संघटित व्हायला तयार नाही. परंतु समाजातील अशी काही माणसं या ठिकाणी आपलं तन मन धन सगळं काही या समाजाच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत राहावी याकरता आणि तुमच्याही मुलाबाळांचे भवितव्य घडावे याकरता मध्यस्थी होण्याची भूमिका कोण घेत आहे? हीच मंडळी, जी या मंडळीने आज तुमच्या समोर बसून या कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोहन भाऊ आढागळे यांनी स्वीकारावं अशी मी या ठिकाणी त्यांना मंगल करणे गॅरेज गुरुच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने विनंती. धन्यवाद. तर या ठिकाणी थोडक्यामध्ये आपण जास्त दुरावा म्हणतात किंवा एकमेकांपासून जास्त त्याला शिक्षणाचा थोडासा प्रमाण झालेला आहे की आपल्या समाजामध्ये बऱ्याचपैकी शिक्षणामध्ये लोकांची विचार करण्याची आणि या ज्ञानगुरूच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच चांगले योग आणि चांगले स्थळ मुला-मुलींना मिळतील अशी मी अपेक्षा करतो. आणि याच्या पुढे मार्गदर्शन गायकवाड साहेब आहे, गायकवाड साहेब आहे, हे योग्य प्रकारे चालले. या ठिकाणी आपल्याकडे खूप चांगले हो या अहो नाही असं नाही अहो त्या बोलता आम्हाला खूप परिचय होईल. आम्ही तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी ज्या पाठीमध्ये गोवाला नगरसेवक झालेले आहे. आम्हाला सुंदर म्हणजे सुसंस्कृत परिवार अशा अपेक्षा आहे. तुमचा चांगला आहे, परमनंट जॉब आहे, तर कोणाकडे नातेवाईक जोरदार टाळ्या वाजवून स्वागतही केलं. तिला आपल्या संस्कारांची कुठेतरी कदर आहे आणि म्हणून या ठिकाणीच आपल्या या मेळाव्यामध्ये ती स्वतः उपस्थित राहिली आहे, आपल्या आईला घेऊन आली आहे आणि म्हणून प्रियासाठी आपण जरा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू. भेटतो आपण तुझा परिचय स्वतःच. माझं नाव प्रिया साळवे, माझं मूळ गाव आहे नाशिक. मी इंजिनियर आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जॉब करते पुण्यात असते सध्या. आणि माझी जन्मतारीख 9 जून 2000 आहे. आणि मी जो मुलगा बघते तो मी माझ्या क्षेत्राचा असेल असं अपेक्षित करते. हो, जेणेकरून विचार बाकी फारशी काही जास्त अपेक्षा नाही आहे. मुलगा पण पुण्यात असेल तर मग अजून जास्त सोयीस्कर आहे राहायला. आता याच्या पलीकडे आवड का? इंजिनियर झाली आता स्वयंपाक पण इंजिनियर कसा करतो? नाही एखादं ठिकाणी आपलं सगळं जमलं समजा याच्यातलं कोणीतरी नातेवाईकांपैकी जमलं तर तो काय त्यांना बोलून खाऊ शकतेस? त्यांना जर ते भेट असतील तर त्यांचा आवडतं नाही वाघाचं खाणे या साळवे परिवारातली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ज्यांना कोणाला हे स्थळ योग्य वाटेल या बाबतीत तर त्यांनी मंगल करण्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. वडील आहे, 2 बहिणीचं लग्न झालेले आणि आता तो राहिलेला आहे. असा आमचा छोटासा परिवार आहे. आजी आहे अजून त्या आल्याने आता पुढचं जेव्हा आणि म्हणून मी मंगल करण्याच्या वतीने विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वतःचा परिचय स्वतः करून द्या. जय भीम सर्वांना. माझं नाव भारत साळवे, चिल्ड्रनचं आहे आणि जन्मतारीख 8/10/1997.
आणि काम इंटरनेट एजन्सीच्या स्वरूपामध्ये करतो. शिंदेचे ड्युटीला इंटरनेट एजन्सी दुसरे एक झालं ते म्हणजे आपली चांगली गोष्ट आहे. होतकरू मुलं आहेत आणि आपल्या होतकरू मुलांना खऱ्या अर्थाने समाजामध्ये जे ज्या काही चांगले शिकलेल्या मुली आहेत त्यांनी देखील आपल्या अपेक्षा खूप मोठ्यानं ठेवतात. बऱ्याच मुलींच्या अपेक्षा असतात, नाही मी तर एवढी शिकले मग मला असाच मुलगा पाहिजे, तसाच मुलगा पाहिजे. मुलंही म्हणतात त्यांनी मला पण तशीच मुलगी पाहिजे. परंतु असे होतकरू मुलं देखील आपल्या समाजात GST मध्ये कामाला आहे गुजरातला, गुजरातमध्ये आणि त्याचं सर्विस करतो. त्याची जन्मतारीख आहे 97 जन्म आहे, 13/10/97. आणि अपेक्षा चांगली मुलगी पाहिजे, चांगली मुलगी पाहिजे, शिकलेली पाहिजे. अशा पद्धतीने जाधव साहेबांचा आपण मुलगा आपण मुलाला सोबत घेऊन आला असता तर खूप बरं झालं असतं. परंतु पुढचा मेळावा लगेच होणार आहे. आता ही आपली सुरुवात आहे, परंतु पुढच्या वेळेला आपण नक्कीच मुलाला घेऊया की आपल्या समाजातला असं एक चांगलं परिवार आहे जाधव परिवार, की त्या परिवारातला हा मुलगा आहे याची ओळख, याचा परिचय या मेळाव्याच्या निमित्ताने समाजाला होऊन एक चांगलं स्थळ मंगल करणे मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. धन्यवाद. अशा व्यक्तीचं स्वागत करायचं आहे. माझं नाव अश्वजित जाधव. आम्ही जेल रोडला राहिले. गाव मी पुण्याला जॉब करतो आणि वर्क फ्रॉम होम नाशिक करतो. मी फायनान्समध्ये जॉब करतो, मी म्युच्युअल फंडमध्ये. मुलीकडनं अपेक्षा माझ्या आहे की ॲटलिस्ट ग्रॅज्युएट तरी असेल, जॉब करायला आणि नंबरचं पालन करायला घरात जेवण असलं पाहिजे. खूप छान. आणि जाधव यांनी आपला स्वतःचा परिचय खूप छान पद्धतीने करून दिला आणि अपेक्षा खूप काही नाही, खूप छोटीशी अपेक्षा आहे की ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या धर्माचा आपण अनुयायी आहोत, त्या धर्माचं पालन करणारी मुलगी हवी. किती छोटी अपेक्षा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रशांत जाधव अश्वजित जाधव यांचे ठिकाणी स्वतः मोहन भाऊ अडांगले यांच्या हस्ते रोहित गौतम नागी याची जन्मतारीख 17 मेकॅनिकल इंजिनियर मुंबई इंडिया साऊथ कंपनी प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर. पॅकेज आहे 10 लाख. त्याची उंची 5 ते 10 आहे आणि आम्हाला त्याच लेवलची म्हणजे इंजिनियरच मुलगी पाहिजे किंवा BSc BEd वगैरे अशी मुलगी त्याला शोधतोय आणि कुटुंब आणि आम्हालाच घरून चालणार पाहिजे. साने परिवार म्हणजे हे आंबेडकरी चळवळीशी निगडीत काळे आणि पूर्ण नाशिक परिसरामध्ये एक चळवळीला ओळख निर्माण झाली. अशा या आंबेडकरी चळवळीशी निगडीत असलेल्या परिवारातले हे दानी परिवार आहे आणि म्हणून यांच्या मुलाचा आपण नक्कीच विचार करावा असं मी आपल्याला मंगल करणे मॅरेज ब्युरोच्या वतीने मुलाला प्राधान्य दे, मुलीला प्राधान्य दे. स्थळ असेल त्याच्या स्थळात योग्य याच्यासाठी आपण अनाथ प्रयत्न पुढच्या वेळेला नक्कीच आपण आवर्जून घेऊन या. म्हणजे आपण विचार करू शकता की माझ्या शेजारी बसलेल्या मुलासाठी मुलीसाठी समाजाच्या 4 लोकांनी टाळ्या वाजवल्यात, परंतु मी मेळाव्याला गेल्याच्या नंतर माझ्यासाठी कोणी टाळ्या वाजवल्या नाही. याला कारण म्हणजे माझी काळजी कुठेतरी कमी पडते. सध्या मर्डचं कॉलेज नाशिक पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चर आहे. राहायला पुढे मुलगी आता घरीच असते, घेऊन बरं झालं. शिक्षिका मुलगी आहे
आणि इंजिनिअरिंगमध्ये ना कॉलेज चांगली प्राध्यापिका लेवलची मुलगी आहे, योग्य वाटेल तर त्यांनी मंगल करुणेशी संपर्क साधावा असं या ठिकाणी मंगल करुणेच्या वतीने आवाहन करतो. आई वडिलांसाठी मी अगोदरच खुर्च्या लावून ठेवल्या आहे की उभी राहिली पाहिजे. म्हणजे मुलगी लगेच जसं आपण मुलगा मुलगी बघायला गेल्याच्या नंतर आपण बघत असतो आपल्या गळ्यामध्ये आज आलेला आहे की ज्याचं नाव आहे सौरभ, आणि म्हणून आकाश भाऊ भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचारपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे नाशिक रोडचे अध्यक्ष. तर खऱ्या अर्थाने सौरभ त्याची परिस्थिती, त्याचं राहणीमान आणि वेशभूषा हे सगळं बघून नक्कीच वाटेल की असा मुलगा असायला हवा. तर त्याची पूर्ण माहिती मी स्वतः सांगण्यापेक्षा स्वतः सौरभ आपल्याला देईल. आपण सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवून सौरभ. माझी जन्मतारीख 9 डिसेंबर 1997 आहे. माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे. सध्या मी सॉफ्टवेअर कंपनीत नाशिकमध्ये काम करत आहे आणि अपेक्षा माझी अनुरूप आणि शिकणारी होते. धन्यवाद. अरे वा, खूप छान. बनवले नको का अनुरूप म्हटल्यामुळं म्हटलं काय छान. चांगली माहिती या ठिकाणी मुलाने आपल्याला स्वतःबद्दल दिलेली आणि खऱ्या अर्थाने असे भरपूर मुलं म्हणजे चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतात. आता एक परिवार होतं जाधव परिवार, त्यांचा मुलगा काहीतरी 10 लाखाच्या आसपास पॅकेज आहे समाजामध्ये आहे. आणि या समाजामध्ये आपले चांगले चांगले मुलं असताना देखील आपण बघत आहोत. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की चांगला मुलगा आणि चांगला परिवार, चांगली मुलगी यांच्यामधला जो दुवा व्हायला पाहिजे तो दुवा कोणी व्हायला तयार नाही. आणि तो दुवा होत नसल्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्या समाजातले मुला मुलींचे विवाह होण्यासाठी विलंब होतो आहे. मुला मुलींचे वय वाढत चाललेले आहे. परंतु आता ही वेळ योग्य वेळ आहे की या वेळेमध्येच आपण मुला मुलींचे विवाह करावेत, पार पाडावेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सौरभ जाधवने अतिशय चांगली सुरेख माहिती आपल्याला या मेळाव्याच्या निमित्ताने आपली स्वतःची करून दिली. वडील पुढे सर्व्हिसला सेवानिवृत्त आहेत. वडील देखील अरे वा, टीचर आहे. सावित्रीमाईची चांगलं. सावित्रीमाईच्या लेखीचं देखील त्याला म्हणतात शिक्षिका. आई शिक्षिका आहे, वडील सेवानिवृत्त आहेत. ते देखील महापालिकेमध्ये नोकरी करत असताना देखील मुलांचं संगोपन करून एवढं चांगल्या पद्धतीने घडवलं आहे. आणि ज्यांना कुणाला हे स्थळ योग्य वाटेल तर त्यांनी नक्कीच मंगल परिणय आपल्या विवाह संस्थेशी संपर्क साधावा असं या ठिकाणी मी या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले आहेत. तर त्यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले मोहन भाऊ आडांगळे हे करतील अशी त्यांना विनंती करतो. विश्वरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार मामा साहेबांचे विचार करते नेते नेतृत्व श्वासाने खाते उल्हास ज्या महामानवामुळे आपल्या सर्वांचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात दिवसबंधन वाहतो मंगल प्रेमी संस्थेच्या वतीनं माझं मधुर मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या अध्यक्षस्थानी असलेले आपले मोठे बंधू धर्मभूषण मोहनजी आढळराव साहेब यापूर्वी माझ्याबद्दल जे सूत्रसंचालन करत होते आपले सहकारी मित्र जी, त्याचबरोबर रोहिणी मामा आणि उपस्थित सर्व भावी बंधू आणि भावीवर आणि त्यांचे आई वडील मित्रांनो, मानवताला गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये एक चांगला मेसेज देण्याचं काम भावनाच्या माध्यमातून होतं. आणि समाजामध्ये अनेक भरपूर तरुण आहेत, अनेक भरपूर मुली आहेत. तर इतर वय वाढत राहतं किंवा मुली शिक्षणाच्या अभावी, नोकरीच्या अभावी मुलीचं वय वाढत राहतं. मुलांचा पण तोच पर्टिक्युलर तोच हे होतो. पुढच्या काळामध्ये मोठ असं होतं की आमच्याकडे इन्व्हेस्ट लागलं. मग एक आशा असायची की रिटायर झाल्यानंतर आपल्या मुलं कोणतरी कामाला लागतं. वडील
परिस्थिती असल्यामुळं ते आणखी झाल्यानंतर मुलगा कामाला लागला अशा अपेक्षा असायची. तर मग त्या त्याच्यावर जे मुलीचे घरचे राहिले ते मुलांना देऊन पण टाकले. पण नंतर 2004 नंतर 2009 नंतर सिस्टीम अशी आली की गारपीटची पद्धत बंद आहे. म्हणजे आमच्यासाठी जे आमच्या अनेक तुमचे म्हणजे आमच्या गावातले एमएससीमध्ये काम आणि आमच्या प्रेसमध्ये काम म्हणजे सरकारी नोकरीमध्ये पूर्ण आमचं गाव पूर्ण जवळगाव राजवाडा पूर्ण गाव पूर्ण सरकारी कामावर. पण परिस्थिती बघा अशी झाली की ज्या वेळेस गारपीटचं बंद आलं त्यानंतर परिस्थिती अशी आली की मुलाला म्हणजे ज्या वेळेस तो वयामध्ये होता तर तो कामाला लागणार या उद्देशानं आई वडिलांनी त्याचा खूप लाड केला. तो कोणत्या एका भांडणात पडू नये पुढे पोलीस केस त्याच्यावर होऊ नये त्याचं बरं वाईट वडील काय करायचे तर माहिती बघा जायला त्याला पैसे द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये त्या पैशामध्ये ते रोज मजा करायची आता माझ्या तारखेला मला सरकारी नोकरी लागणार आणि मग सरकारी नोकरी तर ते निघून गेली काला त्याचं लग्न घातली निघून दिलं त्या नोकरी लागणार आहे. परंतु परिस्थिती अशी आली की ते वडिलांवर नंतर नोकरी तर गेली पण मुलीला पोसायची जबाबदारी मुलीला म्हणजे ती सुद्धा आली तिला पण पोसायची जबाबदारी आणि मुलगा व्याख्या दिला. अशा अनेक परिवार सरकारी नोकऱ्यांच्या भरोशावर उद्ध्वस्त झाले. आपल्या पण मुलींसाठी त्याला सरकारी नोकरी लागणार आहे आईची रिटायरमेंट होणार आहे. अनेक आपण आपली मुलगी आपली सुंदर असते शिक्षित असते पण आपण सरकारी नोकरदाराच्या भरोशावर असतो. पण कुठलाही व्यक्ती सरकारी नोकरपेक्षा जास्तीत अधिक प्रमाणात त्याच्या रुटीनमध्ये किंवा त्याच्या पैशामध्ये तो घर पाडून आपला घर संसार प्रत्येकाला कळतं की कशा पद्धतीने सांभाळायचं. त्याच्यामुळे सरकारी नोकरी ही ज्याच्या करायला मिळते तो अभ्यास करतो त्याला मिळते किंवा वडिलांची एखादी रिटायरमेंटची नोकरी मिळते किंवा अपघाती जर वडील जरी झाले की अणु कंपनीनं नोकरी मिळते. प्रत्येकाने मी आई वडिलांना सूचना करेन या विनंती करेन की आपल्या समाजाची आमच्या अगोदरची जी पिढी होती ती सरकारी नोकरीमध्ये होती पण इथून जी पिढी झाली ती आपलं एज्युकेशन आपल्याकडे आर्थिक व्यवहार याच्या दृष्टीने तो सरकारी नोकरीला लागणार आहे. त्याच्यामुळं सरकारी नोकऱ्या फार कमी झालेल्या आहे कारण आता आपण बघतोय उपवर्गीकरणाचा फार जोरात चाललंय. आता तरी जे माझ्या अगोदरची किंवा माझ्या बरोबरची जी पिढी आहे ती सरकारी नोकरीमध्ये आहे आणि भविष्यामध्ये उपवर्गीकरण आज न उद्या 10 वर्षांनी 25 वर्षांनी 50 वर्षांनी उपवर्गीकरण लागू होणारच आहे. तर त्या दृष्टीनं सरकारी नोकरीपासून आपण नाममात्र म्हणून असं करू शकत नाही. तर मी आपल्याला या दृष्टीने सांगू इच्छितो की सरकारी नोकरी असो किंवा नसो पण ज्या ठिकाणी आपल्या मुलीचं सुख असेल त्या ठिकाणी आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीनं स्थळ मिळत असेल त्या पद्धतीने मान सन्मान समाजामध्ये मिळत असेल घरामध्ये मान सन्मान मिळत असेल अशा ठिकाणी आपली मुलगी द्यायला कुठल्याही हरकत नाही. आणि मुलांनी देखील मुलगी जी असते ही आई वडिलांची एक लाडकी असते म्हणजे तिला तिच्या आई वडिलांना शिक्षणापासून तिच्या बालवयापासून तर शिक्षण घेईपर्यंत तर तिचं पुढं भविष्य चांगलं असावं चांगलं तिचा जोडीदार असावा या दृष्टीनं तिचा देखील संगोपन केलेला असतो. तर आपल्याकडे देखील घरामध्ये मुलगी आल्यानंतर आपण देखील ती मुलगी आपल्या घरातली मुलगी म्हणून आई वडिलांनी देखील ती आपली घरातली मुलगी म्हणून तिला सांभाळावं. अशा पद्धतीनं जर संसार जर केला तर निश्चित आपल्या भविष्यामध्ये आपल्या समाजामध्ये अनेक मुलींचे योग्य अशा ठिकाणी लग्नविधी होतात. लग्नविधी करत असताना तो संसार देखील केला पाहिजे. बरेच जण असा असतात का ते म्हणतात चांगलं केलं तर देवानी केलं वाईट केलं तर भांडवल आता असं नको व्हायला. तर त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण ज्यावेळेस प्रत्येक गोष्टी शहानिशा करून घ्यायची प्रत्येक गोष्टीचं हे करायचं भांडवल आता केलं ते स्थळ येतं ते अतिशय योग्य आणि चांगल्या पद्धतीनं ते स्वतः व्हेरीफाय करून प्रत्येक स्थळ घेतात. प्रत्येक प्रोफाईल जर आला आम्ही जरी बघू बोलतो दादा ही मुलगी आहे का हा मुलगा आहे हा माझा नातेवाईक पण त्याची प्रोफाईल पहिले अगोदर ते आम्हाला विचारतात का त्याच्या घरामध्ये किती लोक आहेत त्याची इन्कम सोर्स काय आहे त्याचे वडील काय करतात घरामध्ये कोणी दारोडा आहे का घरामध्ये कोणी गायला आजारी आहे का याची पूर्ण चौकशी करतात. त्याच्यानंतर आमच्याकडे प्रोफाईल म्हणजे त्यांच्याकडे जे आलेले प्रोफाईल आहेत ते अतिशय सुशिक्षित चांगल्या पद्धतीने सगळं चांगलं असलेले प्रोफाईल ते हे करतात. त्या माध्यमातून आपण देखील सर्व चांगल्या परिवारामध्ये आहोत. तर निश्चित भागवताच्या माध्यमातून जे स्थळ या ठिकाणी सूचित होईल तर त्याचा आपण विचार करावा आणि भागवतांच्या आणि होणाऱ्या सर्व भावी वधूंना आणि भावी वरांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. भागवतांच्या अशा चांगल्या अशा उपक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आणि बालवयापासूनच मी
आंबेडकरी चळवळीमध्ये, सांस्कृतिक चळवळीमध्ये, धम्म चळवळीमध्ये कार्य करत लहानसा मोठा झालो आहे. आणि ज्यावेळेस माझं लग्न करण्याची वेळ होती तर त्यावेळेला वयाच्या 19व्या वर्षीच माझ्या वडिलांचं निधन झालं. आणि तिथून पुढे मग घरातली कौटुंबिक जबाबदारी, मी एकटा, पाठीमागे बहीण, माझ्या पाठची बहीण होती. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मला देखील लग्न करताना खूप अडचणी आल्या, खूपच. म्हणजे त्याचा उहापोह न केला तोच बरा. म्हणजे समाजामध्ये वावरताना, समाजामध्ये जगताना, समाजामध्ये वावरताना देखील लग्न करायचं असेल तर माझ्यासारख्या नावाजलेल्या कार्यकर्त्याला देखील किती अडचणी आल्या असतील, तुम्ही याचा विचार करा. परंतु लहानपणापासून ते आतापर्यंत आणि आतापासून जोपर्यंत श्वासाश्वास आहे तोपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मी सोडणारा कार्यकर्ता नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या जीवनामध्ये माझी सहचारिणी म्हणून जी आता माझ्या आयुष्यात आहे ती शासकीय नोकरी करणारी आहे. बरोबर नाही? नोकरी करणारी मुलगी की जिचं शिक्षण माझ्यापेक्षा 3 पट जास्त आहे. मी तर 12वीचं, ती 4 पट माझ्यापेक्षा तिचं शिक्षण जास्त आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये ती अधिकारी म्हणून काम करते. जर अधिकारी लेवलची मुलगी विचार करते की नाही मी माझ्या सारखाच मुलगा मला पाहिजे, अधिकारी लेवलचाच पाहिजे, माझं शिक्षण MA झालं आहे, MA सायकोलॉजी झालं आहे, मग मी पण MA झालाच मुलगा बघेल, मी पण असाच मुलगा बघेल. परंतु माझ्या जे कोणी सासरे होते, जे आमचे सासरे आहेत, त्यांनी थोडंसं ज्यावेळेस त्यांच्याकडे स्थळ गेलं माझ्याबद्दल, तर माझ्याबद्दल स्थळ गेल्याच्या नंतर त्यांनी बघितलं काय सोमनाथ गायकवाड नाही, समाजाचा वावरणारा माणूस आहे, समाजामध्ये काम करणारा मुलगा आहे, निर्व्यसनी मुलगा आहे. आणि इतर माझ्याकडे रोजगार, मी फक्त गायकीचं काम करणारा, चळवळ चालवणारा कार्यकर्ता, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये झोकून दिलेला कार्यकर्ता. आणि अशा कार्यकर्त्याला माझ्या पत्नीने असेल, त्या परिवाराने असेल, नक्कीच माझं नाव ऐकून स्थळाला होकार दिला. आणि आज आमचं सुखी, समाधानी, आनंदी परिवार आहे, स्वतःचं घर आहे, सगळं काही नीटनेटकं आहे. आणि याचा उद्देश असा आहे की कुठेतरी एक चांगला मुलगा असेल किंवा चांगली मुलगी असेल तर या ठिकाणी नक्कीच आपण चांगला विचार करून जी मुलगी असेल या मेळाव्यामध्ये आलेली की जो कोणी मुलगा आला असेल तर त्यांनी एक छोटासा आदर्श घ्यावा. आणि हेच उद्देश या ठिकाणी आकाश भाऊ भालेराव यांच्या निमित्ताने मला सांगायचं होतं. धन्यवाद. तर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात आहोत. खरं तर मी सुद्धा भाऊचं खूप अभिनंदन करतो आणि कौतुक पण करतो. कारण आपण घरात बघितलं की आज जर हे अशा ठिकाणी चालत आहे स्वतःच वेळ नाही तर आपण इतरांना गोळा करू. तर आता बघितलं की घराघरामध्ये सुद्धा होतं भाऊ किंवा काही आणि अशा परिस्थितीमध्ये अशा वातावरणामध्ये सुद्धा भाऊने आपल्या सर्वांना एकमेकांचा परिचय करून जे आज गरज आहे त्यात आपण बघितलं नोकऱ्या आहे आणि या माध्यमातून ते आपले पालक आहेत किंवा ते सरकारीच्या जीवनामध्ये नोकऱ्यांमध्ये व्यस्त असतात, कोणी व्यवसायामध्ये व्यस्त असतात. अशा वेळेस त्यांना मुली सोडतात किंवा मुलांना दुरुस्त करतात. आणि आपण या ठिकाणी आलेला आहे तर आपण जो पुढचा मेळावा जो आहे 27 सप्टेंबर रोजी पुढच्या महिन्यामध्ये याच ठिकाणी लांबला आहोत आपण. पण या ठिकाणी जे उत्तर जमा आहे त्यांनी इतरांना त्यांना पुन्हा अडचणी येत असतील की मुली शोधण्यासाठी किंवा मुलं शोधण्यासाठी तर आपण या ठिकाणी त्यांना पण निरोप द्यावे. 27 सप्टेंबरला आपण एक चांगल्या पद्धतीने परंतु येताना त्यांनी मुलाला मुलीला घेऊन यावे जेणेकरून लगेच त्या ठिकाणी एकमेकांना समजलं जातं की मुलगा मुलगी समोरासमोर भेट होते. आणि तेच करत असताना आपण विचार केला पाहिजे की आता कसं आहे की आपण बघितलं की मुलांचे वय वाढत आलेलं आहे. जर आपण बघितलं तर 18 वर्ष मुलीचा आणि मुलं ते 1 वर्ष सांगितलेलं आहे शासकीय नियमानुसार. परंतु आपण बघतोय की मुलं 30 वर्ष होत आहेत, 35 वर्ष होत आहेत, ते वाढत चालले. आता फक्त ते चॉईस ठरवत आहे आणि या चॉईसमुळे त्यांचे वय वाढतं, बाकी काही कारण नाही. किंवा
काही सेटल होण्याच्या मार्गामध्ये वय वाढत आहे, काही त्वरित ठरवण्याच्या मार्गामध्ये लागून वय वाढत आहे. पण कुठेतरी आपण जर बघितलं की आता पहिल्यासारखं हे राहिलं नाही, प्रत्येकाला नोकरी मिळेल आणि सरकारी नोकरी मिळेल. काहींचं एज्युकेशन कॉम्प्रोमाइज करावं लागते, कारण एज्युकेशनमध्ये पण आज महत्त्वाचं बाजारीकरण निर्माण झालं आहे. एज्युकेशन चांगल्या पद्धतीने मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून कुठेतरी जर थोडा चांगला असेल, कुठे चांगली असेल, थोड्या पद्धतीने जर पुढे मागे करून जर आपण केलं तर नक्कीच आपले लवकरात लवकर आपल्या मुलामुलींचे लग्न होतील. आणि ही मी आजच्या दृष्टी सांगतो. आणि आता कसे की नोकऱ्या राहणार नाही, मी आजच्या दृष्टी सांगतो की आपण आपल्या मुलांना जर आपल्या जागेवर उद्योगधंदे आता शासनाने बऱ्यापैकी योजना वगैरे चालू केलेल्या आहेत, त्या माध्यमातून आपण जर मुलांना व्यवसायामध्ये टाकलं तर ते पण चांगलं होऊ शकतं. याच्या दिवशी हेच सांगतो की आपण 27 तारखेला पुढचा जो मेळावा ठेवला तालुका या ठिकाणी हजर आहोत. आणि मी आजच्या कार्यक्रमाला म्हणजे धर्मरत्न उपस्थित झाले यांना माझा पंचायत प्रणाम करतो. आणि आपल्या 27ला आपण सर्वांनी यावं जिल्हा भाऊला मी तुमच्या वाटत खूप शुभेच्छा देतो. थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय बुद्ध. जय भारत. मुलगी आणि त्यांना मुलाचं लग्न झाल्याबरोबर मुलीचं पण करायचं आहे किंवा मुलीचं झालं तर मुलाचं पण करायचं आहे, अशी या ठिकाणी त्यांना स्वतःला परिवाराच्या बाबतीत काळजी आहे. आणि त्या स्वतः जिल्हा परिषदमध्ये नोकरी करतात, शासकीय नोकरदार आहेत. आणि ज्यांना कोणाला हे स्थळ योग्य वाटल्यास त्यांनी मंगलपर्णेशी संपर्क साधावा असं या ठिकाणी मी मंगलपर्णेच्या वतीने आवाहन करतो. चांगलं सुशिक्षित परिवार आहे. उच्च शिक्षण आपल्या उपस्थितांना आशीर्वाद द्यावा आणि शुभेच्छा रूपी मनोगत रूपी थोडक्यात मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करा, आशीर्वाद द्या. अध्यक्ष भाषण झाले. अभिवादनशीलस्य नित्यं वड्डपचयिना चत्तार धम्मावनन्ति आयो वन्नो सुखं वदन्ति भवन्तु सप्प मङ्गलं रक्षन्तु सप्प देवता सब बुद्धान भावेन सदा सन्ति भवन्तु ते इचितं पतितं प्रियं विप्पमेव समिदन्तु सभ्ये पुरन्तु चित्तसङ्कल्पा छन्दोपन्नरस्सु यथा आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेवच्च तत्त्वनिपाण संपत्ति